तर जय श्रीराम मित्रांनो. तर डिरेक्ट ट्रेड या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की मार्केटमध्ये आता बघत असाल मार्केट थोडं व्होलाटाईल आहे आणि मार्केट ह्यामध्ये ट्रॅपिंग जास्त करत आहे. त्या ट्रॅपिंग मध्ये जास्तीत जास्त लॉस होत आहे लोकांचा. तर या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला की मार्केट ट्रॅपिंग कसं करतं आणि ते केल्यानंतर या ठिकाणी आपला एस-एल हिट होतो आणि जास्तीत जास्त लॉस होतो. तर याच्यापासून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघायचा आहे. तर चला आपण या ठिकाणी मी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम नुसार या ठिकाणी चार्ट ओपन केलेला आहे. ओके. तर या ठिकाणी बघायचं आहे आपण मार्केट कुठं ट्रॅपिंग करतं आणि कसं करतं. आता तुम्हाला ह्या ठिकाणी बघत असाल, ह्या ठिकाणी मार्केट साईडवेज आहे. आता तुम्हाला चार्ट मध्ये दाखवतो. आता बघू शकता मार्केट तुम्ही पूर्ण साईडवेज आहे. ओके. आणि ह्या ठिकाणी मार्केट क्लोजिंग झाले आणि जसंच गॅप अप थोडं ओपन झालं, गॅप झाल्यानंतर जो आपला रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट केल्यानंतर मार्केट बघा आपलं जे आपण काय करतो, टार्गेट आपल्याला जास्त घ्यायला बघतो आणि लगेच रेजिस्टन्सला काय करतो आपण, ह्या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट करतो आणि ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस असतो. ओके, प्रिव्हियस कॅन्डलचा. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी काय करतो आपण, जसं घेतला तर मार्केट गेलं काय वरती, नाही गेलं तर या ठिकाणी मार्केट रिव्हर्स आलं तर ह्याला काय म्हणतात आपण, ट्रॅपिंग म्हणतो. तर ह्या ठिकाणी बघू शकता जसं आपण घेतलो तर तसं थोडं 2-3 कॅन्डल वर गेली. जर स्कॅल्पिंग करून आपण ट्रेड एक्झिक्यूट बुक केला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण ज्याला 70 ते 80 पॉईंट किंवा 100 पॉईंट जरी पाहिजे असेल तर तो काय करणार, तो होल्ड करणार. तर त्यामुळे त्यामध्ये लॉस होण्याची शक्यता जास्त असते. तर लॉस होण्याची शक्यता जास्त कारण की मार्केट ह्या ठिकाणी ट्रॅपिंग केलेलं आहे. ट्रॅपिंग करून एस-एल आपला हिट झालेला आहे. तर हा पहिला चार्ट झाला तुम्हाला दाखवण्याचा. आता त्यानंतर तुम्हाला दाखवतो सेकंड चार्ट. ओके. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केट पूर्ण साईडवेज आहे. ह्या रेजिस्टन्सला टच करून मार्केट ह्या ठिकाणी बघू शकता. ह्या ठिकाणी जसं ब्रेकआउट केलं तसं मार्केटने डाऊन साईडला हे केलं आणि या ठिकाणी आपण ट्रेड कुठे घेतो, लगेच रेजिस्टन्सला ब्रेकआउट केल्यानंतर आपण लगेच ट्रेड घेतो आणि ह्या ठिकाणी आपण लॉस जास्त घेतो. तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी पण एस-एल आपला हिट झालेला आहे. तर ह्याला म्हणतात ट्रॅपिंग. आता ह्या ठिकाणी बघू शकता आपण, कॅन्सल करतो, सॉरी. या ठिकाणी बघू असाल आपण मार्केट जसं ब्रेकआउट केलं, ब्रेकआउट केल्यानंतर एकच कॅन्डल जरी वर गेल्या, एक कॅन्डल वरती गेल्यानंतर मार्केट पूर्ण क्रॅश झालेला आहे आणि क्रॅश मध्ये आपला एस-एल हिट झालेला आहे. ओके. तर ह्याला म्हणतात ट्रॅपिंग. ओके. जर ह्या ट्रॅपिंग पासून वाचायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, मी आता इथं थोडक्यात सांगतो तुम्हाला. आपण काय करतो, आपला ओके, हा आपला सपोर्ट आणि हा आपला रेजिस्टन्स. ओके. तर ह्या रेंज मध्ये मार्केट काय करतं, मुवमेंट करतं. जर मार्केट पूर्ण साईडवेज असेल, आता तुम्हाला जरी मार्केट इथून वरच्या अप साईडला येत असेल तर मार्केट काय करेल, या रेजिस्टन्सला जाईल, मार्केट रिव्हर्स येईल, ह्या सपोर्टला टच करेल, परत रेजिस्टन्सला टच करेल, परत सपोर्टला टच करेल आणि तिसऱ्या टायमिंगला जर ब्रेकआउट केलं मार्केटने तर काय करायचं आहे, ह्या ठिकाणी थोडं थांबायचं. आपण काय करतो, लगेचच रेजिस्टन्सला ब्रेकआउट केल्यानंतर आपण ट्रेड घेतो. तर तसं करायचं नाही. तर मार्केट थोडं वर जाण्याचा प्रयत्न करेल, वर गेल्यानंतर मार्केट रिव्हर्स येईल रिटेस्ट करायला. ओके. रिटेस्ट नंतर आपण करायचं आहे, ह्यो जो पॉईंट आहे, हा पॉईंट, ह्या पॉईंटला आपण ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. कारण की आपल्याला कन्फर्मेशन असते की मार्केट इथून वर जाणार. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला लॉस होत नाही कारण की कन्फर्मेशन आहे. मार्केट काय केलंय, रिटेस्ट करून मार्केट वरती आलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण चांगला असं या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट करतो आणि चांगले पॉईंट या ठिकाणी भेटून जातील. ओके. तर ह्या ठिकाणी मेन्स सेम कंडिशन जरी रिव्हर्स डाऊन साईडला पण येत असेल तर मार्केटला पण सेम आहे आणि ह्या ठिकाणी जर आपण जरी स्कॅल्पिंग करत ट्रेड करत असाल. ओके. जर आपण स्कॅल्पिंग करून ट्रेड करत असाल, आता हा रेजिस्टन्स झाला, हा आपला सपोर्ट झाला. ओके. तर मार्केट काय करेल, या ठिकाणी मार्केट काय करेल, मार्केट थोडा वेळ साईड वेज राहील. ओके. साईड वेज जेवढं राहील तेवढं चांगलं आहे, जेवढं साईड वेज राहील तेवढी चांगली अशी मुवमेंट या ठिकाणी भेटून जाते. ओके. आज जर समजा ह्या ठिकाणी, जर ह्या ठिकाणी मार्केटने ब्रेकआउट केलं तर ब्रेकआउट करताना काय केलं पाहिजे, मार्केटने ह्या ठिकाणी एक बिग बार कॅन्डल बनली पाहिजे. ओके. ह्या ठिकाणी एक बिग बार कॅन्डल क्लोजिंग दिली पाहिजे.
जर बिग बार कॅन्डलने क्लोजिंग दिली तर या ठिकाणी आपण सेकंड कॅन्डलला ट्रेड एक्झिक्यूट करतो स्कॅल्पिंग साठी. ओके. आज जर या ठिकाणी ब्रेकआउट केलं मार्केटने तर आपण काय करतो, या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो. कारण की एक बिग बार कॅन्डल आहे, कारण की ह्या ठिकाणी बायर स्ट्रॉंग आहे, तर बायर स्ट्रॉंग असल्या कारणाने मार्केट एक 2 ते 3 कॅन्डल पण वरती जाण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि आपला वरती जो रेजिस्टन्स असतो तर त्या रेजिस्टन्सला जाण्याचा प्रयत्न करत असतो मार्केट. तर आपलं टार्गेट पण कम्प्लीट होतं आणि टार्गेट पेक्षा पण म्हणण्यापेक्षा स्कॅल्पिंग केलेलं चांगलं आहे. ओके. तर स्कॅल्पिंग करून आपण ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. आता या ठिकाणी तिसरं ट्रॅपिंग हे झालं, दुसरं ट्रॅपिंग. आता तिसरं ट्रॅपिंग तुम्हाला दाखवतो. ह्या ठिकाणी पण सेम मार्केटिंग केलं आणि ह्या ठिकाणी कन्फर्मेशन कसं आहे बघा. ओके. आता मार्केट पूर्ण क्रॅश आहे. क्रॅश झालं मार्केट आणि आपल्या रजिस्ट्रेशनला टच केलं, रिट्रेस केलं. या ठिकाणी एक डब्ल्यू पॅटर्न दिसतो का तुम्हाला? या ठिकाणी एक डब्ल्यू पॅटर्न झालं. या ठिकाणी कन्फर्मेशन झालं की मार्केट वरती जाईल. ओके. आणि जसं आपण आपला रजिस्ट्रेशन ब्रेकआउट झाला तर आपण या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट करतो आणि या ठिकाणी आपलं टार्गेट कुठं असू शकतं? इथपर्यंत असू शकतं. तर ह्या टार्गेट पर्यंत गेलेला आहे काय? नाही गेलेला. इथून मार्केट क्रॅश झालं. आपला एस-एल हिट झाला. एस-एल आपला एवढा नसतो. एस-एल आपला एवढा असतो. तर या ठिकाणी एस-एल पण आपला हिट झालेला आहे. ओके. आणि आपलं टार्गेट पण कंप्लीट झालं नाही. तर तिसरं आपलं ट्रॅपिंग. तर या ठिकाणी मी तुम्हाला ह्या ठिकाणी समजून जाईल. म्हणून मी काय म्हटलं, तोपर्यंत आता तुम्ही काय म्हटलं मी तुम्हाला, घ्या तुम्ही ट्रेड कधी घ्या. आता या ठिकाणी ब्रेकआउट केले. ह्या ठिकाणी ब्रेकआउट केले. मार्केट इथून आले. ओके. तर मार्केट रिटेस्ट करून ह्या ठिकाणी ट्रेड घेतला तर आपण काय प्रॉब्लेम नाही, ह्या ठिकाणी आपण ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. ओके. तर या ठिकाणी हे तिसरं ट्रॅपिंग झालं. असे भरपूर या ठिकाणी ट्रॅपिंग होत आहे मार्केटमध्ये. ओके. आता ह्या ठिकाणी पण बघू शकता आपण, या ठिकाणी पण मार्केट थोडं साईडवेज राहिलेलं आहे. जसं ब्रेकआउट केलं ह्या ठिकाणी ट्रेड आपण एक्झिक्यूट केला. टार्गेट आपलं इथपर्यंत असू शकतं, पण ह्या ठिकाणी बघू शकता मार्केट इथून रिव्हर्स. आपलं प्रिव्हियस कॅन्डलचा लो असतो, त्याचा आपला स्टॉप लॉस असतो आणि स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झालेला आहे. हा झाला चौथा लॉस. ओके. ह्या ठिकाणी ह्या ट्रॅपिंग पासून वाचायचं असेल मी तर तुम्हाला सांगितलं की कसं करायचं. ओके. जर स्कॅल्पिंग करून करायचं असेल तर बिग बार कॅन्डल आपण यूज करून या ठिकाणी स्कॅल्पिंग करू शकता. नाहीतर एक मार्केटने ब्रेकआउट केल्यानंतर रेजिस्टन्स असून दे किंवा सपोर्ट असून दे, जर ब्रेकआउट केलं तर आपण काय करायचंय, थोडा वेळ थांबायचं. थोडा वेळ मार्केट रिटेस्ट करतं का बघायचं. ओके. तर त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. ओके. हा झाला निफ्टी फिफ्टीचा चार्ट. आता तुम्हाला दाखवतो बँक निफ्टी मध्ये. बँक निफ्टी पण सेमच कंडिशन आहे. आता या ठिकाणी मार्केट साईडवेज आहे, बघू शकता आपण. या ठिकाणी पूर्ण मार्केट साईडवेज आहे, ब्रेकआउट नाही या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आपण ट्रेड करायचं नाही. कारण की जेवढं साईडवेज मध्ये आपण ट्रेड कराल तर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त लॉस होण्याची शक्यता जास्त असते. तर आपण ह्या ठिकाणी बँक निफ्टी मध्ये बघू शकता ट्रॅपिंग झालेला आहे, बघू शकता. या बँक निफ्टीचा चार्ट मध्ये आहे, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम नुसार या ठिकाणी पण. तर या ठिकाणी बघू शकता मार्केटने काय केलं, थोडा वेळ सस्टेन राहिलं मार्केटने ब्रेकआउट केलं. जसं मार्केटने ब्रेकआउट केलं, मार्केट रिट्रेस झालं. आपला एसएल इथं, टार्गेट आपलं इथं बसतं आणि आपला या ठिकाणी टार्गेट पर्यंत काय मार्केट गेलं नाही. तर या ठिकाणी मार्केट रिव्हर्स झालं, एसएल हिट झाला. सेम कंडिशन इथून मार्केट आणि आणि साईडवेज राहिलं. मार्केट या ठिकाणी क्लोजिंग झालं. जसं मार्केट ओपन झालं, मार्केट काय केलं, थोडं गॅपअप झालं. गॅपअप नंतर मार्केटने ब्रेकआउट केलं. ब्रेकआउट नंतर आणि बघू शकता थोडं वरती गेलेलं आहे मार्केट. ओके. तर ह्यानंतर बघू शकता आपण, ह्या ठिकाणी पण ट्रॅपिंग झालेला आपला एसएल प्रिव्हियस कॅन्डलचा लो असू शकतो, लो असतो. तर ह्या ठिकाणी आपण काय करतो, या ठिकाणी पण एसएल आपला हिट झालेला आहे. ओके. तर ह्या ठिकाणी हे बँक निफ्टी मध्ये चार्ट आहे. बँक निफ्टी तर काय मार्केट व्होलाटाईल जास्त असतं आणि ह्या ठिकाणी ट्रॅपिंग पण जास्त असते, कारण की मार्केटची मुवमेंटच जास्त असते. आता या ठिकाणी बघू शकता मार्केटने जसं आता तुम्हाला मगाच्या रेजिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं, रेजिस्टन्सला ब्रेकआउट करतं मार्केटने आणि असं आलं. आता सपोर्टचं पण सेम कंडिशन आहे. या ठिकाणी बघू शकता मार्केटने या ठिकाणी एम पॅटर्न बनलेला आहे. एम पॅटर्न जसं बनला, एम पॅटर्न बनल्यानंतर मार्केटने ब्रेकआउट केलं. ब्रेकआउट केल्यानंतर आपण ट्रेड कुठला घेतो, डाऊन साईडचा. तर आपण पुट साईडचा ट्रेड आपण घेतो आणि या ठिकाणी आपला टार्गेट असतं इथपर्यंत. ओके. आपण बिगिनर असाल तर या ठिकाणी आपला स्टॉप लॉस कमी असला पाहिजे. तर या ठिकाणी जसं ब्रेकआउट केलं टार्गेट पण तर काय मार्केट आलं नाही, तर मार्केट रिव्हर्स झालं. रिव्हर्स झाल्यानंतर या ठिकाणी एसएल हिट झाला. ओके. सेम कंडिशन मी आता तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी जरी पण डाऊन साईडला आपलं टार्गेट करून असू शकतं, या ठिकाणी पण असू शकतं. पण मार्केट मुवमेंट केलं नाही ना. मार्केट ह्या ठिकाणी ट्रॅप करायचं होतं मार्केटला, मार्केटने ट्रॅप केलं, आपला एसएल हिट झाला. मार्केटला तेवढंच पाहिजे असतं की मार्केट जास्तीत जास्त ट्रॅप करून लोकांना त्यातून बाहेर काढायचं असतं मार्केटमधून. ओके. तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी पण जस्ट बारका आपण या ठिकाणी पूर्ण मार्केट डाऊन साईडला
डब्ल्यू पॅटर्न तयार झालं, जसं डब्ल्यू पॅटर्न तयार झालं आपण काय करतो, ट्रेड एक्झिक्यूट करतो, मार्केट रिव्हर्स. हे ट्रॅपिंग आहे. तर ह्या ट्रॅपिंग पासून वाचायचं असेल तर तो मागाशी मी तुम्हाला पर्याय सांगितला. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि असंच प्रेम राहू दे. स्टे ट्यून, स्टे बाय.